समाचार अब तक, सत्य का साथ। रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातील परमात्मा एक बहुउद्देशीय संस्थेच्या आश्रमातील दानपेटी चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय। गावापासून बाजूलाच काचुरवाही मसला मार्गावर परमात्मा भवनात ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची श्रद्धा असल्यामुळे दिवसभर येथील सेवक या आश्रमात येत जात असतात। पण काही चोरट्यांनी या आश्रमात कुणी नसताना 24 एप्रिल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भवनाचे कुलूप तोडून दानपेटी भवनाबाहेर काढून दानपेटी भवनात न फोडता भवनाजवळील 150 मीटर अंतरावर गुलाब सोमनाथे यांच्या शेतात नेऊन दगड आणि इतर हत्याराने दानपेटी व कुलूप फोडले। त्यातील अंदाजे 8 ते 10 हजार रुपये रक्कम त्यामध्ये जमा असल्याची माहिती होती। नेहमीप्रमाणे दररोज सकाळी पहाटे 5:30 वाजता जितेंद्र शामू मोहनकार नावाचे व्यक्ती सकाळी परमात्मा भवनात नेहमीप्रमाणे विनंती करता गेले असता त्यांना परमात्मा एका भवनाचे कुलूप फोडलेले दिसले व दानपेटी नसल्याचे दिसून आले। त्यांनी येथील परमात्मा एक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सेवकांनाही माहिती कळवली व सकाळी आजूबाजूला बघितले असता दानपेटी ही आश्रम परिसरातील एका शेतामध्ये पडलेल्या अवस्थेत दिसली। सर्व सेवक एकत्र आले व त्यांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील शुभांगी सोमनाथे यांना दिली व तात्काळ त्यांनी या सेवकांनी रामटेक पोलीस स्टेशन येथे या घटनेची तक्रार नोंद केली व पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत। समाचार अब तक न्यूज करिता अजय मेहर कुळे, रामटेक।